गुड मॉर्निंग. मी योजना आणि आज पुन्हा आम्ही एका वेगळ्या ठिकाणी चाललेलो आहे. चला तुम्हाला पण घेऊन चालताय ना मग माझ्यासोबत. शनिवार रविवार होता, म्हटलं चला कुठेतरी फेरफटका मारून येऊ नवीन वर्षाचा. आणि मग निघालो आम्ही फेरफटका मारायला. गाडीतून सगळा व्ह्यू इतका सुंदर दिसत होता आणि सकाळची वेळ असल्यामुळे रस्ताही खूप सामसूम होता. आता समोर तुम्हाला दिसतोय तो हदगड किल्ला. आता आम्ही हदगड मार्गे चाललोय सापुताऱ्याला. गुजरातमधल्या सापुताराला आम्ही येऊन पोचलोय. आता चालू आहे चेकपोस्ट. सॅटर्डे संडे असल्यामुळे बरीच चेकिंग चालू होती. पोलीसही बरेच होते आणि गाड्यांची चेकिंगही जोरात सुरू होती. हे आहे सापुतारा. चला घडवते तुम्हाला सापुताऱ्याची सफर. आता सापुताऱ्यामध्ये तुम्हाला बोटिंग, पॅराग्लायडिंग, रोपवे तसंच वेगवेगळ्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करायला भेटतील. पण नेहमीच आम्ही सापुताऱ्याला जात राहतो. आज म्हटलं दुसरं काहीतरी एक्सप्लोअर करूया, म्हणून आम्ही निघालोय या सापुतारा घाटामधून डांग इथल्या टेंट सिटी ह्या एका ॲडव्हेंचर रिसॉर्टला. घाटाचा रस्ता पार करत आम्ही चाललोय टेंट सिटीसाठी. समोर तुम्हाला दिसतोय तो टेंट सिटी या रिसॉर्टचा एक छानसा व्ह्यू. ही आहे टेंट सिटीची पार्किंग. शनिवार रविवार असल्यामुळे पार्किंग फुल होती, म्हणजे या अर्थीच रिसॉर्ट पण फुलच असणार. मी आज माझ्या भावासोबत आणि वहिनीसोबत तसंच आम्ही तिघंजणं एक्सप्लोअर करायला चाललो आहे टेंट सिटीचा एरिया. ही आहे टेंट सिटीची एंट्रन्सच इतकी सुंदर आहे म्हटल्यानंतर आतलं रिसॉर्टचा तर तुम्ही विचारच करू शकता. बघताय ना, वातावरण अतिशय सुंदर होतं. आता आम्ही रिसेप्शनवर जाऊन करतोय चौकशी आणि जातोय आमच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीजसाठी. त्याबरोबरच इथे आहे स्विमिंग पूल मुलांना खेळण्यासाठी. पोरांच्या मस्त्या तर सुरूच होता, पण आजूबाजूचा परिसर बघून किती फोटो काढू आणि किती नाही, आणि किती व्हिडिओज काढू आणि किती नाही तेच कळत नव्हतं. त्यातच आम्ही घेतला आंबट गोड अशा स्ट्रॉबेरींचा आस्वाद. लंचमध्ये होते गुलाबजाम, पनीरची भाजी, त्यानंतर पोळी, भात आणि राया पण घेत होता जेवणाचा आस्वाद. आम्ही दोघं पण निघालो होतो थोडासा आजूबाजूचा परिसर बघण्यासाठी. रिसॉर्ट कसं आहे ते आम्ही सगळीकडे फेरफटका मारून बघितलं. सगळीकडेच दाट झाडी पसरली होती. आणि आता देते तुम्हाला आमच्या रूमची टूर. रूम पण अतिशय प्रशस्त होती आणि एकदम आरामदायक अशी होती. रूममध्ये गरम पाणी, त्यासोबत 2 बेड, AC आणि समोरच मोठी विंडो, ज्याच्यातून समोर अतिशय छान दृश्य दिसत होतं. आणि बायकांना पाहिजे असा मोठा असा आरसासुद्धा. चला मग जाऊ आता स्विमिंग पूलकडे. रायाने तर सुरुवात केली आहे स्विमिंग करण्यासाठी. पाणी अतिशय थंड होतं, पण राया स्विमिंग पूलमध्ये जाणार नाही असं कधी होईल का? त्याचं तर आवडती गोष्ट. आणि आम्ही दोघं बघत होतो पोरांची मजा मस्ती. रायाचा चालू आहे आता रेन डान्स. पाणी म्हटलं की पोरं आणि हे दोघं पण कुठे कमी राहणार आहेत स्विमिंग करायला. आम्ही पण म्हटलं चला थोड्या वेळ ॲटलीस्ट पाण्यामध्ये पाय तर टाकून बसूया, म्हणून आम्ही पाण्यात पाय टाकून बसलो. पण पाणी इतकं थंड होतं की उठायला भागच पाडलं पाण्याने. अशी मजा मस्ती चालूच होती. आणि आता चाललो आहे आम्ही हाय टीसाठी. त्यामध्ये आहे चहा, बिस्किट, ओली भेळ खाऊन एनर्जी घेऊन आम्ही निघालो आहे आता ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी. आणि मी पण आनंद घेतलाच शेवटी ॲडव्हेंचरचा. तिथे आम्ही झिपलाईनसुद्धा केलं बरं का. आम्ही घाईघाईमध्ये ते व्हिडिओ काढायचे तर राहूनच गेले, कारण एक्साइटमेंटच तेवढी होती ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करण्यात.
येत नसलेलं क्रिकेट पण खेळलो. आणि आता तुम्हाला दाखवते रिसॉर्टचा इव्हिनिंग व्ह्यू. खूपच सुंदर, अतिशय सुंदर. आणि आता वेळ आहे डिनरची. डिनरही खूप छान होता आणि नूडल्समुळे राया पण खुश. आता होती संध्याकाळी थोडीशी गेम्स खेळण्याची वेळ. रिसॉर्ट मॅनेजमेंटने खूप छान छान गेम्स ठेवलेले होते. आम्ही पण काही काही गेम्समध्ये पार्टिसिपेट केलं. आणि त्यानंतर DJ डान्स तर झालाच पाहिजे. डान्सचा आनंद घेतला आणि आमचा दिवस पूर्ण केला. असा होता आमचा टेंट सिटीचा व्लॉग. तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका. आमच्याही एका नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. बाय बाय.